सर्वांना नमस्कार. माझं नाव पंकज स्वामी. माझी 2022 राज्यसेवेमधून CDPO या पदावर निवड झालेली आहे. तसेच 2024 राज्यसेवा पूर्व परीक्षेचा माझा स्कोअर 140 आहे आणि तिथेही माझा 176वा रँक आलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 जी 9 नोव्हेंबरला परीक्षा झालेली आहे, त्या परीक्षेचे आपण आन्सर की, एक्सप्लेनेशन आणि कट ऑफ या तिन्ही गोष्टी आपण पाहणार आहेत. आणि पुढील विद्यार्थ्यांना काय प्लॅन ठरवायला पाहिजे तर ते पण आपण डिस्कस करणार आहे. तर हे माझ्याबद्दल शॉर्ट इंट्रोडक्शन आहे. तर मी UPSC मुख्य परीक्षा सुद्धा दिलेल्या आहेत. सोबतच कंबाईन मध्ये सुद्धा माझा रँक आहे आणि तलाठी सुद्धा एक्झाम मी काढलेली आहे. तर ह्यावेळेसचा 2025चा जो पूर्व परीक्षेचा पेपर होता तो लास्ट इयर पेक्षा थोडासा टफर होता. कारण इकॉनॉमिक्स, सायन्स आणि करंट अफेअर्स हे तिन्ही विषय क्वेश्चन्स थोडेसे टफर आणि थोडेसे वेगळ्या पॅटर्न विचारलेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या वर्षी 50% कॅन्डिडेट जे आहेत ते ऍबसेंट होते. यावेळेस राज्यसेवेची परीक्षा ही रिटर्न झालेली असल्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी कॅन्डिडेट ऍबसेंट दिसून येतात. सोबतच जागा सुद्धा लास्ट इयर पेक्षा कमी आहेत. त्यानंतर 5 ते 7 क्वेश्चन हे थिअरी आहेत, त्यांचे इंटरप्रिटेशन आयोगाच्या आन्सर नुसार वेगळं येऊ शकतं. तर ते आपण पुढे पाहूया. तर आपण कट ऑफ बद्दल चर्चा करत असताना आपण लास्ट इयरच्या वॅकन्सीज आणि या वर्षीच्या वॅकन्सीज सोबतच डिफिकल्टी, तर या दोन्ही गोष्टीचा विचार करून आपण कट ऑफ इथे प्रेडिक्ट केलेला आहे. राज्यसेवेच्या ज्या जागा होत्या 2024ला 477 जागा होत्या, 117 कट ऑफ होता. तर 2025ला 127 जागा म्हणजे ऑलमोस्ट 1/4 जागा आहे, त्यामुळे कट ऑफ थोडासा वाढण्याची शक्यता आहे. आणि डिफिकल्टी जास्त असल्यामुळे कमी पण येऊ शकतो. परंतु एवढा पण कमी नाही येणार. तर माझ्या मते 122 प्लस मायनस, तर याच्या एवढा कट ऑफ आपल्याला लागेल. सिव्हिल इंजिनिअरिंगचा जो जागा आहेत त्या 45 वरून 114 झालेल्या असल्यामुळे कट ऑफ हा 10 मार्कांनी कमी लागेल. तो सेम फॉरेस्ट सर्व्हिसेसला सुद्धा अप्लाय होतं. 48च्या 144 जागा आहेत, त्यामुळे 133चा कट ऑफ हा 115 वर येण्याची शक्यता आहे. तर अशा प्रकारे आपण स्क्रीनवर कट ऑफ पाहू शकतो. त्यानंतर 5 ते 7 क्वेश्चन मी सांगितल्याप्रमाणे हे थिअरी आहेत आणि त्यांचं आयोग काय उत्तर देतं ह्याच्यावर आपण पाहणं गरजेचं आहे. परंतु आपण या व्हिडिओमध्ये सर्व 100 प्रश्नांची एक पूर्ण शहानिशा करून जेवढं पॉसिबल तेवढं 99% ॲक्युरेट आन्सर की देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ज्यांचं स्कोअर की नुसार थोडासा कमी येत आहे, 10 मार्क्स ज्यांचं कट ऑफच्या कमी आहेत, तर त्यांनी तयार करायला काय हरकत नाहीये. मेन्सची आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस सुरू करावी. PYQ आणि सिलेबस यांना धरून आपण दररोज 1-2 तास तरी मिनिमम लिहिण्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. कारण राज्यसेवेला 9 पेपर हे आपल्याला लेखी आहेत आणि ते लिहायचे आहेत. तर त्यामुळे तेवढे लिहिण्याची आपली प्रॅक्टिस आणि स्ट्रेंथ पाहिजे. त्यामुळे जो रायटिंग प्रॅक्टिस करेल त्याची मुख्य परीक्षा निघेल. एवढी एक सिंपल गुरुकिल्ली आहे. ज्यांचा कट ऑफ पेक्षा जरा मार्क्स कमी येत आहे तर त्यांनी पुढचे पूर्व परीक्षा किंवा कंबाईन किंवा दुसऱ्या इतर तुमच्या क्षेत्रामधल्या टेक्निकल एक्झाम्स असतील तर त्यांची तयारी करू शकता. तर आपण थेट पेपरकडे जाऊन आपण पूर्व परीक्षेचे सर्व क्वेश्चन्स डिस्कस करूया. तर या वेळेसचा जो पेपर होता तर त्यामध्ये लास्ट इयर सारखंच सेम पॅटर्न राहिलेला आहे. इतिहासामध्ये 15 क्वेश्चन्स, त्याच्यानंतर भूगोलाचे 15 क्वेश्चन्स, पर्यावरणाचे 5 क्वेश्चन्स, इकॉनॉमी, पॉलिटी दोघांचे 15-15 क्वेश्चन्स आणि करंट अफेअर्सचे सुद्धा 15 क्वेश्चन्स. तर असा पॅटर्न राहिलेला आहे. डिफिकल्टी सांगितल्याप्रमाणे लास्ट इयर पेक्षा थोडासा टफर साईडवर होता. तर ते आपण प्रश्नांचं एक्सप्लेनेशन घेत असताना आपण पाहूच. तर इथे आपण सर्व प्रश्नांचे लॉजिकने काय काय आन्सर येऊ शकत होते, नॉलेजने काय कसं आपण सॉल्व्ह करू शकतो आणि एलिमिनेशन टेक्निक आणि आयोगाचा एक प्रश्न सेट करण्याचा जो पॅटर्न असतो तर तो आपण डिकोड करण्याचा प्रयत्न करू. तर सुरुवातीला आपण इतिहास या सेक्शनचे प्रश्न पाहूया. तर पहिला प्रश्न आहे, हा सीट सी आहे. तर पहिला प्रश्न जो आहे, तर 1942ला जे काँग्रेस वर्किंग कमिटीनं रेझोल्युशन पास केलं तर ते काय होतं? तर आपण जर पर्यायामध्ये पाहिले क्रिप्स मिशन, कर्जन, अलीगढ आणि लतीफ स्कीम्स. तर ह्यांच्यापैकी आपल्याला वर्ष माहिती असेल तर क्रिप्स हे 1942चं प्रपोजल आहे, जिच्या विरोधात काँग्रेसने रिजेक्ट केलं होतं आणि नंतर क्विट इंडिया मुवमेंट लॉन्च केली होती.
ज्यामध्ये एक्झिक्युटिव्ह काउन्सिल जे मध्ये आहेत ते व्हाईसरॉय आणि कमांडर सोडून सर्व पद भारतीयांना देणार येणार होती. आणि ज्यामुळे जे महत्वाचं व्हाईसरॉय जे पद आहे ते आपल्याला येत नव्हतं आणि आपल्याला कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीची डिमांड होती. तर ते त्यामुळे 1942चं प्रपोजल हे उत्तर पर्याय प्रश्न क्रमांक 1 चं उत्तर पर्याय क्रमांक 1 क्रिप्स प्रपोजल हे येतं. कर्झन प्लॅन 1905 असल्यामुळे ह्याचं उत्तर 2 हे 3 येणार नाही. जे ग्रीन कलरने हायलाइट केलेत तर ते आपले प्रश्नाचे उत्तर आहेत. सेकंड नंबरचा प्रश्न आहे, तर 1909चा इंडियन कौन्सिल ऍक्ट नुसार कोणते रिफॉर्म्स इंट्रोड्यूस केले? तर मोर्ले मिंटो 1909, मॉन्टेग्यू चेम्सर 1919. तर यावरून 1909चं जे आहे तर मॉडरेट्सला अपील करण्यासाठीचा जो रिफॉर्म होता तो मोर्ले मिंटो उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3, वामनराव कोल्हटकर हे समाजसुधारक कुठले होते? तर त्यांनी कोल्हापूरचे होते. तर त्यांनी जे आहे ते अच्युत कोल्हटकर जे की PYQ मध्ये आले आहे एमपीएससीच्या, तर त्यांचे वडील होते. हे 3 नंबरचा क्वेश्चन थोडासा डिफिकल्ट मध्ये जातो. आपल्याला हे माहितीच पाहिजे. जर त्या समाजसुधारकाबद्दल आपण वाचलं असेल तर आपल्याला ते उत्तर येऊ शकतं. 4 नंबरचा क्वेश्चन सुद्धा डिफिकल्ट प्रश्न आहे. मुघलामध्ये जे काही शिक्षा आहेत आणि त्यांच्या चुकजोड्या, तर आपण हद्द याला हद्दपार असं समजून मारू शकतो. अचं 3 पण ते चुकीचं येऊ शकते. हद्द म्हणजे मृत्यूदंड आहे आणि ताझीर म्हणजे ताकीद देणे, किस्सास म्हणजे जशास तसे, तशहीर म्हणजे मानहानी किंवा धिंड काढणे. तर याचं उत्तर चौथ्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 3 हे करेक्ट उत्तर आहे. 5वा प्रश्न, चित्तरंजन दासचे पुस्तक कोणते होते? तर आपण इंग्लिश ग्रामरने जरी नीट इलिमिनेट केलं तरी पर्याय क्रमांक 2 इंडिया फॉर इंडियन्स, भारतीयांचा भारत असं आपण ऑफ आणि फॉर आणि अँड ह्याच्यात जरा नीट इलिमिनेट केलं लॉजिक लावलं तर 2 नंबरचं उत्तर आपल्याला येऊ शकतं. एक्झॅक्ट पुस्तक माहित राहण्याची गरज नाहीये. 6 नंबरचा प्रश्न जो आहे त्याच्यात हैदराबाद संस्थानामध्ये विलीकरणामध्ये लेफ्टनंट जनरल कोण होते? तर सुरुवातीला गोडार्ड हे लेफ्टनंट जनरल होते. नंतर राजेंद्र सिंग हे लेफ्टनंट जनरल होते. पहिला ऑप्शन हा नेहमी फसवा देतात. करिअप्पा जे आहेत ते मिलिटरी जनरल होते आणि त्यामुळे पहिला ऑप्शन 6 नंबरमध्ये सुद्धा फसवा आहे. 5व्या नंबरमध्ये सुद्धा पहिला ऑप्शन फसवा आहे. 7 नंबरचा क्वेश्चन आहे, मुघल बादशाह अकबराने खान ए खानान पदवी कोणाला दिली? तर त्यांचा सेनापती अब्दुल रहीम यांना ही पदवी दिली. आता हा प्रश्न माहिती असणं अपेक्षित आहे. 8 नंबरचा जो प्रश्न आहे, तर 1877 मध्ये दिल्ली दरबाराचे वर्णन भारतीय संसद कोणी केले? तर दिल्ली दरबारामध्ये जे आहे तिथे लोकहितवादी आणि गवा जोशी गवा जोशी हे दोन्ही प्रेझेंट होते. तर त्यापैकी गवा जोशी हे ह्याचा आन्सर असेल. त्यामुळे 8चं उत्तर आहे 4. दिवान ए अमीर ए कोही हे खाते कोण काढले? तर मोहम्मद बिन तुगलक यांनी हे शेतीशी रिलेटेड डिपार्टमेंट होता. तर दिवान ए कोही असं डिपार्टमेंट काढलं. जर आपल्याला अल्लाउद्दीन खिल्जीचं दिवान ए मुस्तखराज जे रेव्हेन्यू डिपार्टमेंट आहे ते माहिती असेल आणि फिरोजशाह तुघलकचं दिवान ए खैरात जे गरीब महिला होत्या त्यांच्या लग्नाच्या संबंधीचा विभाग, तर आपण इलिमिनेट करून 2 किंवा 3 पैकी 2 उत्तर हे मारू शकतो. 10 नंबरचा प्रश्न आहे, जातीभेद विवेचसार हे कोणी लिहिले? तर तुकाराम तात्या पडवळ यांनी लिहिलेलं आहे. परंतु त्यांनी ते प्रकाशित केलेलं नाहीये. समाजाच्या बहिष्काराच्या भीतीने त्यांनी ते प्रकाशित केले नसून नंतर त्याची दुसरी आवृत्ती महात्मा ज्योतिबा फुले यांनी प्रकाशित केलेली आहे. पण इथे कोण लिहिलेले आहे त्यामुळे 2 हे उत्तर आहे. इथेही सुद्धा पहिला ऑप्शन फसवा दिलेला आहे. 11 नंबरचा क्वेश्चन, पंचशील जे आहे ते कोणत्या प्राईम मिनिस्टर च्या बिटवीन झालेलं आहे? इंडिया आणि चायनाच्या बिटवीन 1954 मध्ये नेहरू आणि चाऊ एन लॉय. तर चाऊ एन लॉय यांच्या 2 प्राईम मिनिस्टरच्या बिटवीन हा करार झालेला आहे. आणि तुम्ही एक लॉजिक लावू शकता की करार झाला असेल तेव्हा एकच म्हणजे दोन्हीचे प्राईम मिनिस्टर असे एकच व्यक्ती राहणार. त्यामुळं 1, 2, 3 ते 2 व्यक्ती दिल्यामुळे ते पर्याय रद्द होतात. फक्त 4 पर्याय क्रमांक 4. तर पंचशील तत्वांमध्ये काय काय येतं? पीसफुल कोएक्झिस्टन्स, नॉन इंटरफेरन्स इन डोमेस्टिक अफेअर्स, रिस्पेक्ट फॉर सोव्हरेनिटी, नॉन अग्रेशन, म्युच्युअल बेनिफिट आणि इक्वॅलिटी. आता पुढच्या वर्षीच्या पूर्व परीक्षेमध्ये हे विचारू शकतात की पंचशीलमध्ये यापैकी कोणतं प्रिन्सिपल नाही. तर असे 5 प्रिन्सिपल्स म्हणजे पंचशील हे असं याचं आन्सर आहे. तर याचं 11 नंबरचं पर्याय क्रमांक 4 करेक्ट उत्तर आहे. 12 नंबरचा क्वेश्चन आहे, विधवा वपन अनाचार हे पुस्तक कोणी लिहिले?
तर ह्या इथे आपण पाहू शकतो की जे ऑप्शन्स आहेत यामध्ये ऑड मॅन आउट ही ट्रिक लागते आणि व्यंकटेश रंगोकट्टी यांचं नाव आपण कधीच ऐकलेलं नाही. विष्णुशास्त्री पंडितांचं विधवा विवाह संबंधीचे काम आपल्याला माहिती आहे, विधवा विवाह उत्तेजक मंडळी, आणि त्यांनी विधवा विवाह हे पुस्तक लिहिलेलं आहे. बाळशास्त्री जांभेकरांनी शून्य लब्धी हे पुस्तक लिहिलेलं आहे. परंतु ह्या 4 ऑप्शन्स मध्ये ऑड मॅन आउट जे आहे व्यंकटेश रंगोकट्टी हे आपण नाव क्वचितच ऐकलेले आहे. बाकी तिन्ही समाजसुधारकाचे नाव ऐकलेले आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 हे 12चं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13. तर यामध्ये विजयालय चोळ विजयालय जे आहे ते चोला डायनेस्टीचे फाउंडर होते. एवढं जरी माहिती असेल तर डायरेक्ट पर्याय क्रमांक 2 उत्तर येतं. भोज, राजा भोज हे गुर्जर प्रतिहाराचे राजे होते. त्यानंतर आदित्य एक हे सुद्धा चोला घराण्यातले होते. अपरिजित अपरिजित हे पल्लव घराण्यातले होते. तर फाउंडर सर्व घराण्याचे आपल्याला नीट करून जायचे. तर त्यानुसार पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. 14 नंबरचा प्रश्न आहे. तर नगराशी संबंधित प्रश्न आणि कृष्णदेवरायाशी संबंधित प्रश्न युपीएससी एमपीएससी दोन्हीचे फेवरेट प्रश्न आहे. तर यामध्ये त्यांनी कोणत्या डायनेस्टीचे आहे इथे चुकीचं दिले. त्यांनी संगम डायनेस्टीचे नसून तुलुवा डायनेस्टीचे आहे. त्यामुळे ड चुकीचं असून आंध्रा भोज, अभिनव भोज हे त्यांची पदवी आहे. त्याच्यानंतर पेद्दना हे कवी होते. अमिक्तमाल्यदा आणि जांबवती कल्याणम हे त्यांचे ग्रंथ आहेत. तर त्यामुळे अ, ब, क हे बरोबर असून 14चं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. आणि जनरली तुम्ही पॅटर्न पाहू शकता की सुरुवातीचे स्टेटमेंट्स बरोबर देण्याचा आणि शेवटचे स्टेटमेंट चुकीचं देण्याचं एमपीएससीचा कल आहे. 15 नंबरचा प्रश्न आहे. तर यामध्ये ख्रिश्चनांनी बनवलेला पाव आणि मुस्लिमांचे हाताचे पाणी, तर हे पुस्तकातला स्टँडर्ड क्वेश्चन आहे. प्रार्थना समाज 1867 जे आत्माराम तटकरकर यांनी स्थापन केलेलं आहे. तर त्यांनी भेदभाव, जातीभेद हे नष्ट करण्यासाठी म्हणून असं अं, की वेगवेगळ्या धर्माच्या लोकांच्या हातून आपण जेवण, पाणी असं खाणं बंधनकारक होतं. तर प्रार्थना समाज हे 15चं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. इतिहासाचे इथं 15 क्वेश्चन संपलेले आहेत. तर मॉडरेट लेवलचे हे 15 क्वेश्चन होते. इथून पुढे भूगोल भूगोलाचे 15 क्वेश्चन सुरू होतात 16 ते 30. तर प्रश्न क्रमांक 16. 2011च्या जनगणनेनुसार एसटीची जे पर्सेंटेज पॉप्युलेशन आहे ते सगळ्यात जास्त कोणत्या युनियन टेरिटरीमध्ये होती. तर आपण लॉजिक लावू शकतो की दिल्ली आणि चंदीगड हे जवळपास आहेत आणि तिथे एसटी पॉप्युलेशन ही थोडीशी जास्त आहे, म्हणजे पंजाबमध्ये स्पेसिफिकली. तर त्यांच्या आजूबाजूचा जो एरिया आहे तिथे एसटी पॉप्युलेशन जास्त असू शकते. आणि दादरा नगर हवेली हा गुजरात आणि महाराष्ट्राच्या लागून एरिया आहे. आणि लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार हे युनियन टेरिटरी आहेत, तिथे ट्रायबल्सची संख्या जास्त आहे. त्यामुळे 2 हे पर्याय क्रमांक बरोबर आहे. 17 नंबरचा क्वेश्चन. तर राजस्थानचे लिटरसी रेट सर्वात कमी हा किती होता? ऍक्च्युली सर्वात कमी हा बिहारचा 61.8 आहे. राजस्थानचा 66.11. आता हे आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. लोएस्ट आणि हायेस्ट लिटरसी रेट भारताचा आणि महाराष्ट्राचा लिटरसी रेट आपण सेन्सस नीट करून जाणं राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी महत्वाचे ठरते. दरवर्षी सेन्सस वरून 3 ते 4 क्वेश्चन कंपल्सरी विचारले जातात. त्यामुळे भूगोलामध्ये सेन्सस हा महत्वाचा भाग आहे. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर भारताचे मुख्य भूमीचे उत्तरेकडील टोक हे लडाखमधील दबदार आहे. तर ऍक्च्युली हे लडाखमधील दबदार नसून इंद्राकोल हा पॉइंट सर्वात नॉर्दर्न टिप आहे. आणि साऊदर्न टिप कन्याकुमारी बरोबर आहे तामिळनाडूमध्ये. ईस्टर्न टिप किबिथू हे आसाममध्ये नसून अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. आणि पश्चिमेकडील टोक गुजरातमधील गुहार मोता. तर ऍक्च्युली या प्रश्नामध्ये 18 नंबरचा क्वेश्चन हा कॅन्सल होईल, कारण याचं 1 आणि 3 दोन्हीही विधान चुकीचे आहे. 19 नंबरचा प्रश्न आहे. तर ट्रॉपिकल सायक्लॉन्स बाबतीत काय चुकीचे आहे असं विचारलेलं आहे. तर ट्रॉपिकल सायक्लॉन्स जे आहेत ते क्लॉकवाईज फिरत नसून ते अँटी क्लॉकवाईज फिरतात. त्यामुळे ड हे स्टेटमेंट चुकीचं आहे. बाकी सर्व विधाने जे आहेत ते बरोबर आहे. नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये ट्रॉपिकल सायक्लॉन्स हे अँटी क्लॉकवाईज फिरतात. तर आपण एक जरी लक्षात ठेवलं तर साऊदर्न हेमिस्फिअरमध्ये क्लॉकवाईज असा आपण अंदाज लावू शकतो. आणि 300 ते 1500 किलोमीटर त्यांची डायमीटर,
50 ते 60 आणि इव्हन 250 पर्यंत वगैरे त्यांची स्पीड किलोमीटर पर आवर मध्ये जाऊ शकते. आणि 30 डिग्री नॉर्थ आणि 30 डिग्री साऊथ असं इक्वेटरच्या ट्रॉपिक्स मध्ये जो एरिया आहे तर तिथे ते फॉर्म होतात. 20 नंबरचा प्रश्न आहे, सिंधू नदीच्या उपनद्या कोणत्या? तर आपल्याला माहिती आहे की सिंधू, झेलम, रावी, बियास, सतलज आणि चिनाब ह्या उपनद्या आहेत. त्यामुळे सी ऑप्शन तर कन्फर्म सांगू शकतो. कोसी रिव्हर जी आहे तर ती सिंधूची ट्रिब्युटरी नाहीये. आणि गंडक, घागरा ह्या गंगाच्या उपनद्या आहेत. त्यामुळे आपण अ अ आणि ब एलिमिनेट करू शकतो. तर 20 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 21 नंबरचा जो प्रश्न आहे वापस सेन्सस मधला आहे. तर त्यामध्ये सेक्स रेशो विचारलेला आहे. तर केरळाचा सगळ्यात जास्त सेक्स रेशो आहे 1084 आणि पॉंडिचेरीचा 1037. तर आपल्याला हे दोन जरी माहिती असले तरी आपण डायरेक्ट पर्याय क्रमांक 4 पर्यंत आपण पोहोचू शकतो. तमिळनाडूचा 996 आणि आंध्र प्रदेशचा 993 असं सेक्स रेशो आहेत. 22 नंबरचा क्वेश्चन आहे की बे ऑफ बेंगॉल आणि अरेबियन सी मध्ये स्टॉर्म्स काय आहेत? तर ऑब्व्हियसली आपण भूगोलात आणि करंट अफेअर्स मध्ये वाचलेलं आहे की कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आणि जास्त हिटिंग झाली किंवा तापमान वाढलं. तर त्यामुळे 2 नंबरचं याचं उत्तर आहे. आणि जेव्हा आयोग सेम सेम स्टेटमेंट रिपीट करतं आणि विथ स्मॉल चेंजेस तर त्या दोन्हीपैकीच उत्तर असतं. त्यामुळे 1 आणि 2 मध्ये त्यांनी डिक्रीज इन्क्रीज डिक्रीज इन्क्रीज असं चेंज केलं. त्यामुळे एक फसवा उत्तर असून 2 उत्तर आहे. कळसुबाई हे कुठे महाराष्ट्रामध्ये कुठे आहे? तर सह्याद्री रेंजमध्ये आहे. तर हा क्वेश्चन सोपा होता. सर्वांचं बरोबर येणं अपेक्षित आहे. 24 नंबरचा प्रश्न, पॅसिफिक ओशियन आणि त्यांचे ट्रेंचेस, वेगवेगळे ओशियन्स आणि ट्रेंचेस आला आहे. मारियाना ट्रेंच हे आपण पॅसिफिक मध्ये आहे, अभ्यासाचा भाग आहे. जावा ट्रेंच जे आहे ते इंडियन ओशन मध्ये आहे. तर हे दोन ट्रेंच अपेक्षित होतं की आपल्याला माहिती असावं आणि त्याहून डायरेक्ट आपल्याला पर्याय क्रमांक 3 पर्यंत पोहोचता येतं. युरेशियन ट्रेंच जो आहे तो आर्क्टिक महासागरामध्ये आहे आणि प्युएर्टो रिको हा अटलांटिक मध्ये आहे. ट्रॉपिक ऑफ कॅन्सर म्हणजे कर्कवृत्त कोणत्या राज्यांमध्ये जातं? तर एकूण 8 राज्यांमधून जातं. तर आपण त्याला एक स्मॉल ट्रिक लक्षात ठेवू शकतो की गरम झोप तो मी. तर यामध्ये आपण ग ला गुजरात, र ला राजस्थान, म ला मध्य प्रदेश, ज ला झारखंड, प ला पश्चिम बंगाल, त ला त्रिपुरा आणि म ला मिझोराम असं 8 राज्य आणि महाराष्ट्र नाही जात. यावरून सुद्धा 2 आणि 3 इलिमिनेट करू शकतो. आणि बिहार सुद्धा नाही जात. ह्याच्यावरून आपण 2, 3, 4 एलिमिनेट करून एक उत्तर पर्याय क्रमांक 1 पर्यंत पोहोचू शकतो. 26 नंबरचा क्वेश्चन आहे बायोस्फिअर रिझर्व्ह आणि त्यांचे वर्ष. तर निलगिरी हे सर्वात पहिले बायोस्फिअर रिझर्व्ह आहे. ही माहिती जर आपल्याला माहिती असेल तर डायरेक्ट पर्याय क्रमांक 2 पर्यंत पोहोचतो आपण. आणि सर्वात लेटेस्ट जे आहे ते 2011चा पन्ना हे बायोस्फिअर रिझर्व्ह आहे. सुंदरबनची स्थापना 89 मध्ये आणि कच्छची 2008 मध्ये. 27 नंबरचा प्रश्न आहे, तर नदी आणि त्यांचे संगम स्थळ असं विचारलेलं आहे. तर प्रकाशे हे तापी आणि गोमती, मुळावत हे तापी आणि पांझरा. आपल्याला हे दोन जरी माहिती असतील तरी पर्याय क्रमांक 2 पर्यंत आपल्याला पोहोचता येते. माहुली हे कृष्णा आणि वेण्णा नदीचा संगम आहे आणि तुळापूर हा भीमा आणि इंद्रायणी नदीचा संगम आहे. तर 27 उत्तर पर्याय क्रमांक 2. 28 नंबरचा प्रश्न आहे, तर जून ते सप्टेंबर मध्ये महाराष्ट्रामध्ये कोणते वारे वाहतात? तर जून ते सप्टेंबर हे मान्सून वारे हे साऊथ वेस्ट वारे असे आहेत आणि जे विंटर मध्ये वाहतात ते नॉर्थ ईस्ट वारे आहेत जे ऑक्टोबर ते जानेवारी मध्ये वाहतात. 29 नंबरचा प्रश्न आहे, टेम्परेचर ऑफ ट्रॉपोस्फिअर डिक्रीजेस विथ अल्टिट्यूड. तर हे बरोबर आहे. त्याच्यानंतर त्याचं कारण सुद्धा दिलेलं आहे की सूर्याच्या किरणांनी तर पृथ्वीच्या किरणांमुळं जे आहे ते लॉंग वेव्ह रेडिएशन्समुळं अर्थचं ट्रॉपोस्फिअर हीट होतं. तर हे बरोबर आहे आणि त्याचं करेक्ट एक्सप्लेनेशन आहे. तर 29चं एक हे करेक्ट उत्तर आहे. स्ट्रॅटोस्फिअर मध्ये रिव्हर्स होतं की जसं जसं हाईट वाढते ना तसं तसं टेम्परेचर सुद्धा वाढतं. परंतु ट्रॉपोस्फिअर मध्ये तसं नाहीये. हाईट वाढली तर टेम्परेचर हे कमी होतं. त्याचं रिझन म्हणजे बी हे आहे. 30 नंबरचा प्रश्न आहे की हायड्रस रॉकचा टाईप कोणता आहे? तर जिप्सम. जिप्सम म्हणजे चुनखडीपासून बनवलेला रॉक जो आहे तर तो
त्याच्यामध्ये पाणी टाकल्यानंतर तो रॉक आपण बनते आणि वेगवेगळे जे आहेत ते लँड फॉर्म्स बनतात. तर अशा प्रकारे 30 नंबरचं उत्तर आहे 1. तर येथे भूगोलाचे प्रश्न संपतात. आता पर्यावरणाचे 5 प्रश्न आहेत. भूगोलाचा पेपर जो आहे, तर भूगोलाचे प्रश्न हे मीडियम लेव्हलचे प्रश्न आहेत, जे आपले एक्सपेक्टेड आहेत. त्याच्यामध्येच आहे. तर 31 ते 35 हे 5 प्रश्न पर्यावरणाचे आहेत. त्यातली एखादी डिफिकल्ट आहे, बाकी 4 सोपे आहेत. त्यामुळे तेवढे 4 बरोबर येणं अपेक्षित आहे. तर हझार्डस वेस्ट मॅनेजमेंट जो आहे 2008चा रूल, तर त्याच्यासाठी ट्रान्सबाउंडरी मुव्हमेंट ऑफ हझार्डस वेस्ट यासाठी कोणती नोडल मिनिस्ट्री आहे? तर पर्यावरण मंत्रालय. ऑब्व्हियसली पर्यावरणचं 5 प्रश्न पडतात, तर पर्यावरण मंत्रालयच असण्याची शक्यता जास्त आहे, त्यामुळे एक उत्तर आहे. आणि बेसल अग्रीमेंट 89 हे ट्रान्सबाउंडरी मुव्हमेंट ऑफ हझार्डस वेस्ट, म्हणजे जे हझार्डस वेस्ट आहे तर ती दुसऱ्या कंट्रीमध्ये डंप करू नये यासाठीचा जो करार आहे बेसल अग्रीमेंट 89चा, तर त्याबाबत आहे नोडल मिनिस्ट्री पर्याय क्रमांक 1. 32 नंबरचा प्रश्न आहे, ज्याच्यामध्ये पोल्युटंट्स आणि त्यांचे इफेक्ट्स. तर आपल्याला मिथेन हे ग्लोबल वॉर्मिंग किंवा ग्रीन हाऊस गॅस आहे. सोबतच एवढं जरी माहित असेल तर B3 आणि नायट्रस ऑक्साईड ह्याच्यामुळे ऍसिड रेन होते, D2. तर हे जरी माहित असले तरी उत्तरपर्यंत पोहोचू शकत होतो. ऍसिड रेन मध्ये SO2 आणि NO2 म्हणजे सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड, हे ग्लोबल वॉर्मिंग मध्ये मिथेन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड, ओझोन आणि H2O गॅस, तर हे सर्व ग्रीन हाऊस गॅसेस आहेत. त्याच्यानंतर डिटर्जंट जर पाण्यात टाकले तर BOD, त्यालाच बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड त्याची वाढते. आणि फर्टिलायझर जर पाण्यात टाकले तर त्याचं युट्रॉपिकेशन होतं, म्हणजे तिथं NPK जे न्यूट्रिएंट्स आहेत ते मोठ्या प्रमाणात होऊन तिथे पोल्युशन निर्माण होते, त्याला युट्रॉपिकेशन म्हणतात. तर फर्टिलायझर्सचं युट्रॉपिकेशन. 32चं पर्याय क्रमांक 2 आहे. 33 नंबरचा प्रश्न आहे, तर क्रिटिकली एंडेंजर्ड असा रेप्टाईल आणि अँफिबियन नाहीये असं विचारले. तर घारियल, टेरापिन आणि टर्टल हे सगळे रेप्टाईल आहेत आणि किंवा अँफिबियन आहेत, परंतु बेंगाल फ्लॉरिकन हा बर्ड आहे. तर त्यामुळे ह्याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 येतं. 34 नंबरचा प्रश्न आहे, तर बायोलॉजिस्ट जे थ्रेटन झालेले आहेत बायोडायव्हर्सिटीसाठी, ज्यावेळी त्याला धोका निर्माण करतात अशा घटकांसाठी एक संक्षिप्त प्रयोग काय विचारले? तर IUCN ही संघटना आहे. EIA म्हणजे एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट. तर ही एक प्रोसेस आहे पर्यावरणाचा इम्पॅक्ट डिटरमाइन करण्याची. IUCN ही संघटना आहे, त्यामुळे अॅक्रोनिम तर एक आणि दोन तर होऊ शकत नाही. EPA आणि हिप्पो, तर हिप्पो हे करेक्ट आन्सर आहे. 34चं 4 उत्तर आहे. हिप्पोचं लॉंग फॉर्म, अॅक्रोनिमचं लॉंग फॉर्म काय आहे? Hचं हॅबिटॅट, आयचं इन्व्हेसिव्ह स्पेसिस, पीचं पोल्युशन, त्याच्यानंतर दुसऱ्या पीचं हे आहे पॉप्युलेशन आणि ओचं ओव्हर यूज किंवा ओव्हर एक्सप्लॉयटेशन. तर 34चं उत्तर 4 आहे. 35चं उत्तर 4 आहे. रिन्युएबल एनर्जी कोणती आहे असं विचारले. तर दगडी कोळसा, नॅचरल गॅस म्हणजे CNG, त्याच्यानंतर ऑइल, पेट्रोलियम म्हणजे पेट्रोल, डिझेल वगैरे जे आहे ते. तर ते हे सर्व हे आहेत ते नॉन रिन्युएबल आहेत. रिन्युएबल फक्त जिओथर्मल किंवा भू औष्णिक ऊर्जा आहे. त्याच्यामध्ये आणखी सोलार, विंड, न्यूक्लिअर हे सुद्धा येतात रिन्युएबल एनर्जी. तर इथे पर्यावरणाचे 5 क्वेश्चन संपतात. एखादी क्वेश्चन टफ वाटू शकतो, पण 4 तरी बरोबर आले पाहिजे होते. त्यानंतर 36 ते 50 हे अर्थशास्त्राचे क्वेश्चन आहेत. तर ह्यामधील 5 एक क्वेश्चन थोडेसे टफ होते, परंतु बाकी सर्व प्रश्न जे आहेत तर ते आपल्याला थोडेसे डुएबल आहेत. तर 36 नंबरचा क्वेश्चन जे आहे, तर लँड सीलिंग. आता मेन्सला याबद्दल भरपूर विचारले आहे की लँड होल्डिंग जे आहे, लँड रिफॉर्म्स ह्या घटकामधून हा प्रश्न आलेला आहे. तर आपल्याला माहिती आहे की सध्याची लँड होल्डिंग आणि आपण फ्युचर जे काही आपण ऍक्विजिशन करणार आहे लँड, तर त्या दोन्हीवर मर्यादा आपण ह्याच्यात करतो. आणि कोरडवाहूला 54 एकर आणि बागायतीला 27 एकर अशी लिमिट आहे की एवढी मॅक्सिमम आपण जमीन हे करू शकतो, ऍक्विजिशन करू शकतो, ग्रहण करू शकतो. याचं योग्य उत्तर 36चं पर्याय क्रमांक 4. 37चं प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. कारण इथं इंडेक्सवर प्रश्न विचारलेला आहे, GDI. तर ऍक्च्युली हेल्थ, एज्युकेशन, एम्पॉवरमेंट आणि लेबर मार्केट हे GII चे घटक आहेत. तर GDI चे घटक लाईफ एक्सपेक्टन्सी,
नॉलेज आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग असे तीन जे घटक आहेत ते GADI चे आहेत. परंतु दुसरं वाक्य बरोबर आहे की इनइक्वालिटीमुळं HDI वर विपरीत परिणाम होतो. त्यामुळं 37 पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. 38 या प्रश्नाचं उत्तर, 20 कलमी कार्यक्रम आहे त्याचा हे मुख्य हेतू काय? आता 38 प्रश्नाचं उत्तर जे आहे ते सुद्धा थोडंसं इंटरप्रिटेशन वर जातं. ऍक्च्युली दोन्ही उत्तर आहेत, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढवणे आणि मूळ कारण म्हटलं तर दारिद्र्य निर्मूलन. त्यामुळे ह्याचं एकतर ओनली बी म्हणजे पर्याय क्रमांक 2 किंवा बोथ पर्याय क्रमांक 3 असं दोन्ही उत्तरं येणं अपेक्षित आहे. आयोगाचं उत्तर काय देईल आता आयोगाच्यावर डिपेंड आहे. 39 नंबरचा क्वेश्चन आहे. तर फूड सिक्युरिटी बिल 2013 चे काय काय प्रोव्हिजन्स आहेत? तर ते अर्बन मध्ये 50% लोकांना आणि रुरल मध्ये 75% हे बरोबर आहे. आणि एकूण 66% लोकांना फूड सेफ्टी देण्यासाठीचं बिल आहे. त्याच्यानंतर तांदूळचं 3 रुपये पर किलो, गव्हाचं 2 रुपये आणि जे कोर्स ग्रेन्स आहेत जसे की ज्वारी बाजरी ते 1 रुपये पर किलो असं आपण प्रोव्हाइड करतो. त्यामुळे दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहेत. 39 एक उत्तर आहे. 40 प्रश्नाचं उत्तर आहे की सस्टेनेबल डेव्हलपमेंट पहिल्यांदा कधी आली? तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट ही 1980 मध्ये वर्ल्ड कन्झर्वेशन ट्रस्ट स्ट्रॅटेजी मध्ये आली आहे. आणि ब्रुंटलँड कमिशन जी की 1983 ला बसलेली आहे, पण त्यांनी 1987 ला सस्टेनेबल डेव्हलपमेंट टर्म ही दिलेली आहे. म्हणजे इथं स्पेसिफिकली वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी असं म्हटल्यामुळे 1980 हे बरोबर येतं. 41 नंबरचा प्रश्न आहे की एसडीजी इंडिया इंडेक्स मध्ये इंडियाचा रँक किती आहे? तर 117 जो आहे तो हा रँक आहे. तर हे रँक आपण लॉजिक लावू शकतो की एचडीआय मध्ये आपला 130 131 वगैरे रँक असतो. त्यामुळं अं, त्या जवळपास आपला रँक एसडीजी मध्ये सुद्धा थोडासा असणं अपेक्षित आहे. त्यामुळे 17 आणि 40 हे ऑप्शन तर उडून जातात. 117 आणि 125 पैकी 117 हे थोडंसं ऑड वाटतं आणि ते उत्तर असण्याची शक्यता जास्त आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 आपण असं उत्तर याचं काढू शकतो. 42 नंबरचा प्रश्न, आर्थिक वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी होय म्हणजे उत्पन्नात वाढ ही आर्थिक वृद्धी होय, हे वाक्य कोणाचं आहे? जर आपल्याला एडी गोरवाला आपण इकॉनॉमिक्स मध्ये वाचलेलं आहे की त्यांनी रुरल क्रेडिटशी संबंधित आहे. 1951 ची त्यांची समिती होती. त्यामुळं हे आर्थिक वाढशी संबंधित नाहीये. जोसेफ शुम्पेटर, शुम्पेटरचा PYQ आहे 2023च्या पूर्व परीक्षेमध्ये की इनोव्हेशन किंवा इकॉनॉमिक ग्रोथ आणि डेव्हलपमेंट मध्ये त्यांनी फरक सांगितलेला आहे. त्यामुळं हे डेफिनेशन त्यांची नाहीये. हे PYQ वरून 4 आणि 3 एलिमिनेट करू शकतो. करेक्ट उत्तर आहे किंडर बर्गर. तर पर्याय क्रमांक 2 किंडल बर्गर हे अनबॅलन्स ग्रोथ थेअरीचे प्रवक्ते होते. तर त्यामध्ये त्यांनी अनबॅलन्स ग्रोथ थेअरी याच्यामध्ये हर्षमॅन, रोस्टो, किंडल बर्गर आणि सिंगर या 4 जणांनी वेगवेगळे थेअरी दिले. त्यापैकी किंडल बर्गरने इकॉनॉमिक ग्रोथ इज इन्क्रीज इन आउटपुट ओनली असं स्टेटमेंट केलेलं आहे. 43 नंबरचा क्वेश्चन आहे. तर इथे ट्रिकल डाऊन थेअरी जी आहे, झिरपत्या झिरपत्या ह्याचा सिद्धांत जो आहे, तर ट्रिकल डाऊन थेअरी म्हणजे जेव्हा इकॉनॉमिक ग्रोथ होते तेव्हा तळागाळातले जे गरीब लोक आहेत त्यांना सुद्धा त्याचा फायदा होतो अशी ही थेअरी आहे. तर ह्यामध्ये सेकंड स्टेटमेंट बरोबर आहे की आपलं उच्च दर असून सुद्धा गरिबी आणि बेरोजगारी ही आणि मॅलन्यूट्रिशन ही इंडियामध्ये आहे. तर त्यामुळे ही थेअरी खरंच प्रत्यक्षात उतरते का ह्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होतात. त्यामुळं पहिला स्टेटमेंट चुकीचा असून दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे. 43चं करेक्ट उत्तर आहे 2. 44 नंबरचा क्वेश्चन, तर हे सुद्धा स्टेटमेंट कोण दिलेलं आहे? तर 40% जी आहे लोकसंख्या आहे, तर ते 1950 आणि 60च्या दशकामध्ये झालेल्या आर्थिक वृद्धीचा लाभ त्यांना झालेला नाही, हे असं डेव्हलपिंग कंट्रीच्या बाबतीत वाक्य आहे. तर इथं रॉबर्ट हे 2 जागे आहे, त्यामुळे ह्या 2 मध्ये तुम्ही गेस घेऊ शकता. हा हार्ड मध्ये जातो, हे माहिती असणं अपेक्षित नाही, पण रॉबर्ट मॅकनामारा हे त्याचं उत्तर आहे. 45 नंबरचा प्रश्न आहे. तर नॅशनल ऍक्शन प्लॅन फॉर क्लायमेट चेंज, तर NAPCC जी आहे, तर त्याच्यामध्ये 8 मिशन्स येतात. तर त्यापैकी कोणतं नाही आहे? तुम्ही लॉजिक लावून सुद्धा काढू शकता की सौर ऊर्जा हे सस्टेनेबल किंवा क्लायमेट चेंजच्या विरोधात आपण बरोबर म्हणू शकतो. शाश्वत वसतिस्थान म्हणजे सस्टेनेबल हॅबिटॅट हे सुद्धा असू शकतं. जल अभियान म्हणजे आताच ड्रॉट वगैरे येत आहे क्लायमेट चेंजमुळे, त्यामुळे 1, 2, 3 असण्याची शक्यता खूप जास्त आहे. हेल्थ आरोग्य हे क्लायमेट चेंजशी डायरेक्ट संबंधित नाही, त्यामुळे 4 हे ऑप्शन टिक करू शकतो.
आता NAPCC जे आहे तर ते 2008 मध्ये एस्टॅब्लिश झालेलं आहे मिशन. त्यामध्ये 8 वेगवेगळे मिशन येतात. त्यात सोलार, सस्टेनेबल हॅबिटॅट, वॉटर, ऍग्रीकल्चर, ग्रीन इंडिया, एनहान्स इफिशियन्सी, हिमालय आणि स्ट्रॅटेजिक नॉलेज असे 8 मिशन येतात. हा PYQ सुद्धा आलेला आहे. त्यामुळे PYQ नीट केला तर 45 नंबरचा प्रश्न आला असता. 46 नंबरचा प्रश्न की गरिबी दारिद्र्य जे आहे तर आज सुद्धा का आहे? तर ऍक्च्युली ह्याचं उत्तर 2 आहे 46चं. कारण का आपण स्वातंत्र्य झालो तेव्हा 50%च्या वर GDP यायचा तो ऍग्रिकल्चर मधून यायचा. वेराज इंडस्ट्री आणि सर्व्हिस सेक्टर हे एवढे ग्रो झाले नाही. त्यामुळे थोडंसं आपली इकॉनॉमिक ग्रोथ जेवढी पाहिजे तेवढे मध्ये झालेली नाही. LPG नंतर आपली ग्रोथ झालेली आहे. त्यामुळे पहिलं बरोबर आहे. कृषी क्षेत्रावर अवलंबित्व. त्याच्यानंतर रोजगाराच्या कमी संधी हे सुद्धा बरोबर आहे. तर हाय ग्रोथ रेट ऑफ ऍग्रिकल्चर ऍक्च्युली आपला ग्रोथ रेट ऍग्रिकल्चरचा खूप लो आहे कम्पेअर्ड विथ अदर कंट्रीज. आपली डिपेंडंट पॉप्युलेशन खूप हाय आहे पण ग्रोथ रेट खूप लो आहे. 4% सुद्धा आपण अचीव्ह करू शकलेलो नाहीये. त्यामुळे सी हे चुकीचं आहे. A आणि B करेक्ट आहे. 46 उत्तर 2 आहे. 47 प्रश्न. ICDS ही स्कीम आहे. तर या स्कीम मध्ये कोणते कोणते कार्यक्रम येतात? तर यामध्ये 6 घटक आहेत ज्यामध्ये आपण न्यूट्रिशन, हेल्थ, इम्युनायझेशन, रेफरल सर्व्हिसेस, प्री स्कूल एज्युकेशन आणि त्यांचं इम्युनायझेशन हे 6 घटक आपण ह्याच्यात येतात. त्यांचं वर्कर्स ट्रेनिंग आणि जेंडर इनइक्वालिटी तर हे येत नाही. त्यामुळे उत्तर 3 आहे. कामगारमध्ये जर त्यांनी अंगणवाडी सेविका असं स्पेसिफिक दिलं असतं तर एखाद्या वेळेस आपण त्यांना योग्य धरू शकलो असतो. पण इथे वर्कर दिल्यामुळं सी हा घटक येणार नाहीये. A आणि B ह्याचं उत्तर असेल. 48 नंबरचा प्रश्न आहे. तर 2011च्या सेन्सस नुसार 13% शहरी लोकसंख्या कोणत्या शहरामध्ये राहत होती? तर 2011च्या सेन्सस नुसार 121 करोड लोकसंख्या होती. तर त्याच्या जवळपास 31% अर्बन मध्ये राहत होते. तर आपण रफ कॅल्क्युलेशन करू शकतो. 121च्या 30% म्हणजे 36 करोड ही अर्बन मध्ये राहणार आहे आणि त्याच्यापैकी 13% तर अंदाजे 4.6 करोड तर ही कोणत्या कोणत्या सिटीज मध्ये राहू शकते? तर आपल्याला माहिती आहे मुंबईची 1.8 करोड आहे, कोलकाताची 1.6 आहे आणि दिल्लीची 1.4 आहे आणि हे टॉप सगळ्यात जास्त पॉप्युलस मुंबई, त्याच्यानंतर दिल्ली, त्याच्यानंतर कोलकाता. तर असं हे आहे. तर त्यामुळं या तिन्हीची मिळून आपल्याला एक 4.6 रफ आकडा येऊ शकतो आणि आपण पर्याय क्रमांक 2 पर्यंत पोहोचू शकतो. त्यानंतर 49 नंबरचा प्रश्न आहे. 2011च्या सेन्सस नुसार इंडियाचं पॉप्युलेशन ही जगाच्या पॉप्युलेशनच्या किती होतं? 17.5%. तर 17.5 हे बरोबर उत्तर आहे आणि एरिया इंडियाचा किती होता? तर ते जवळपास 2.4 आहे. इंडियाची अर्बन पॉप्युलेशन हे 31.9 आहे. हे बाकीचे आकडे फसवे आहेत. 49चं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. 50 नंबरचा प्रश्न. नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी हे सुद्धा सेन्ससचा प्रश्न आहे. तर इथे 2050च्या ऐवजी 45 पर्यंत लोकसंख्या स्थिरीकरण पाहिजे होतं. त्यामुळे चुकीचं आहे आणि क मध्ये इन्फंट मॉर्टॅलिटी हे 30 पर 1000 पर्यंत रिड्यूस करायचे ना की 30% हे चुकीचं आहे इथं. त्यामुळे आणि क दोन्ही चुकीचे असून युनिव्हर्सल इम्युनायझेशन हे बरोबर आहे. 50चं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे आहे. तर अशा प्रकारे इकॉनॉमिक्सचे 10 एक प्रश्न डुएबल होते, इझी होते, पण जे काही थिंकर्सचे क्वेश्चन आहेत ते थोडेसे टफ होते. तर अशा प्रकारे आपण हे 50 प्रश्न पाहिले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या 50 प्रश्न ज्याच्यामध्ये सायन्स, पॉलिटी आणि करंट अफेअर्स हे 3 प्रश्न आपण डिस्कस करणार आहेत. थँक्यू. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. तुमचे काही प्रश्न असतील कट ऑफ संदर्भात आणि प्रश्न पत्रिकेच्या उत्तरांसंदर्भात तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की टाका. थँक्यू.